नमस्कार. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीने पूजा खेडकर विरुद्ध कारवाई केली आहे आणि त्यांचं प्रशिक्षणार्थी IAS पद रद्द केलं आहे. म्हणजेच भविष्यातील सर्व परीक्षांना बसण्यास पूजा यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. आता त्या कोणत्याही सरकारी गव्हर्नमेंट एक्झाम देऊ शकणार नाही, त्यासाठी पात्र ठरू शकणार नाही आहेत. या पद्धतीचं यूपीएससीने त्यांच्यावर कडक कारवाई केलेली आहे. समजून घेऊया. यूपीएससीने केलेल्या चौकशीत पूजा खेडकरने नागरी सेवा परीक्षांचा नियमांचा भंग केला आहे असं समोर आलंय. 19 जुलै 2024 रोजी एक पत्रक यूपीएससीने प्रसिद्ध केलं. त्यामध्ये पूजा यांनी स्वतःच्या नावाचा, त्यांच्या वडिलांच्या नावाचा तसेच आईच्या नावाचा खूप वेळेस बदल केला आणि ते यूपीएससीची फसवणूक केल्याचं त्यातून सिद्ध होतं. पूजा यांनी स्वतःचा परीक्षेचा फॉर्म भरत असताना फोटो, सही, ईमेल ID, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून परीक्षा देण्याची किमान मर्यादा सुद्धा ओलांडली आहे. पूजा खेडकर यांनी नागरी सेवा परीक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे ते दोषी आढळलेले आहेत. 34 वर्षीय पूजा खेडकर यांना 25 जुलै 2024 पर्यंत आपली बाजू मांडण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र त्यांनी 4 ऑगस्ट पर्यंत वेळ वाढवून मागितला. त्यानंतर यूपीएससीनं 30 जुलैपर्यंत मुदतवाढ दिलीही, पण तरी सुद्धा त्या तिथे उपस्थित राहू शकले नाही. यूपीएससीने हे सुद्धा सांगितलं की ही शेवटची संधी आहे तुमच्याजवळ. तरी सुद्धा त्यांनी स्वतःची बाजू मांडली नाही, म्हणून यूपीएससीनं ही त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. चला तर समजून घेऊया. पूजा यांची वाशिम येथे बदल झाली. त्यानंतर त्यांना तिथे त्यांचा कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले. पूजा यांच्या प्रकरणात चौकशीसाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली. ही समिती पूजा खेडकर यांच्या निवडीबाबत करण्यात आलेले दावे आणि इतर तपशिलांविषयी चौकशी करणारी होती. दरम्यान पूजा खेडकर यांनी वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली. 11 जुलैला त्या तेथे कार्यावर रुजूही झाल्या. पण प्रशिक्षणाच्या काळात पुण्याच्या अधिकाऱ्यांना त्यांनी खूप साऱ्या मागण्या केल्या. नेमकं प्रकरण काय आहे हे समजून घेऊया. तर पूजा दिलीप खेडकर या 2023 बॅचच्या IAS अधिकारी आहे. परिवीक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी अधिकारी म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून पुणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाली आणि त्यानंतर प्रशिक्षणाच्या काळात त्यांनी कामकाज शिकून घ्यावं अशी अपेक्षा होती, पण त्या खूप साऱ्या मागण्या करू लागल्या. पहिल्याच दिवशी त्यांनी सोयीसुविधांबाबत विचारणा केली. त्यानंतर ट्रेनी अधिकाऱ्याला मुबलक प्रमाणात सोयीसुविधा देण्यात येतात, पण त्यांनी तसं न करता अजून सोयीसुविधांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी केली आणि त्यानंतर 3 ते 14 जून या काळात त्यांनी तिथे कार्यभार स्वीकारला नाही. पूजा खेडकर यांची 4थ्या मजल्यावर व्यवस्था करण्यात आली, पण त्यांनी तसं न करता वडिलांसोबत VIP सभागृहात जागा बळकावण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे पूजा खेडकर यांनी त्यांच्या खाजगी गाडीला अंबर दिवा लावला आणि तो दिवाही दिवसा सुरू ठेवला. खेडकर यांनी विविध अधिकाऱ्यांना पाठवलेले मेसेज स्क्रीनशॉट तक्रार पत्रकाबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांनी जोडला आहे. आणि पूजा खेडकर कोण आहेत हे समजून घेऊया आपण. आता बघूया. पूजा खेडकर ह्या 2023 बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्या व्यवसायाने डॉक्टर आहेत. 2022 मध्ये बहुविकलांगता या प्रवर्गातून या पदासाठी निवड झाली आहे त्यांच्यावाली, म्हणजेच त्या अपंग आहे असं सांगून त्यांची निवड झाली आहे. 2021 मध्ये स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेत त्यांची सहाय्यक संचालक म्हणून नियुक्ती झाली होती आणि 2021 मध्ये त्या बहुविकलांगता म्हणजे PWD 5 या प्रवर्गातून नागरी सेवा उत्तीर्णही झाल्या होत्या. समजून घेऊया. 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत त्यांचा 821वा क्रमांक होता. त्यांचे वडील दिलीप खेडकर हे देखील महाराष्ट्र शासनात एक अधिकारी म्हणून होते. तुम्हाला जर माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.